लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला पण सबमिट झाला नाही का? इन पेंडिंग टू सबमिटेड असा पर्याय दिसत असेल तर ही बातमी नक्की पहा. महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून अवघ्या 25 दिवसात 1,80,00,000 अधिक अर्ज सादर झाले आहेत. 30 ते 40 वयोगटातील महिलांचे अर्ज मोठ्या प्रमाणात आले आहेत. त्यात वैवाहिक, घटस्फोटित आणि अविवाहित महिलांची संख्याही लक्षणीय आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत तर वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी नोंदी आहेत. नारी शक्ती दूत ॲपमुळे सोपी प्रक्रिया. नारी शक्ती दूत या ॲपमुळे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जलद आणि सोपी झाली आहे. या ॲपमधून दररोज 7 ते 8 लाख अर्ज सादर होत आहेत आणि आत्तापर्यंत 88 लाख डाउनलोड्स झाले आहेत. प्रत्येक मिनिटाला या ॲपचे 800 डाउनलोड्स होत असून प्रत्येक मिनिटाला 650 अर्ज सादर केले जात आहेत. अर्ज सबमिट झाला का नाही? काही अर्जदारांना अर्ज सबमिट झाला की नाही याबाबत चिंता आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जासमोर इन पेंडिंग टू सबमिटेड असा पर्याय दिसत असेल तर घाबरू नका. हे म्हणजे तुमचा अर्ज नामंजूर झाला नाही. अर्ज सबमिट झाला आहे आणि आता वरिष्ठ पातळीवर अधिकारी अर्जाची पडताळणी करतील. अर्ज मंजूर की नामंजूर हे नंतर कळेल. अर्जाचे स्टेटस कसे चेक करावे? अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी अर्ज भरल्यानंतर स्क्रीनवर उजव्या हाताला आय हा चिन्ह दिसत असेल तर त्यावर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक करता येईल. SMS व्हेरिफिकेशन डन. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला SMS व्हेरिफिकेशन डन हा पर्याय दिसत असेल तर तुमच्या अर्जाची पडताळणी झाली आहे. अर्ज दुरुस्त करण्याची संधी. तिसरा पर्याय एडिटचा आहे. तुम्ही तुमचा अर्ज दुरुस्त करून पुन्हा सबमिट करू शकता. ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया. आत्तापर्यंत 1,30,00,000 ऑनलाईन आणि 50 लाख ऑफलाईन अर्ज सादर झाले आहेत. या योजनेसाठी सरकारने 2 कोटी ते 2.5 कोटी महिला पात्र ठरतील असे उद्दिष्ट ठेवले आहे. आज 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आलेले अर्ज स्वीकारण्यात येतील. पैसे कधी मिळणार? अर्ज केलेल्या ज्या महिलांची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली असेल अशा कोट्यावधी महिलांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट 2024 रोजी आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3,000 रुपये जमा होतील. धन्यवाद.